हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल की व्लॉग. नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेले हे 12:30 आणि मी इकडं लावलं आहे हरभऱ्याला पाणी. सो इकडचं हरभरं जेवढी ओली जागा होती तेवढं उतरलं आहे. इकडं उतरला नाही मित्रांनो, म्हणून इकडं पाणी भरतो आम्ही. आणि मदर आलेली आहे आता. मदरचं चाललं इकडं तिकडं पाईप उचलून आपटायचा. इकडं झोपला आहे मोठ्या मित्रांनो. वातावरण 2-4 दिवस झालेलं आहे, खूप खराब झालेलं आहे. थंडी पण वाढलेली आहे, धुकं पण पडतंय जास्त. बघून घ्या, एवढं इथून एवढं असं ओला करून झालेला आहे वावर. आता तिकडं तेवढा कोपरा राहिलेला आहे. मित्रांनो, आपण सारे विरे नाही पाडले, डायरेक्ट असाच वावर ओला करून राहिलो. मित्रांनो, याच्यात थोडा वापसा धरला होता, तेव्हाच हरभरा टाकला होता, पण उतरला नाही त्या साईडला, म्हणून आता पाणी भरायची वेळ आलेली. इकडे एवढा कॉर्नर कोपरा जेवढा ओला होता तेवढा उतरला होता. इकडे एवढा बाकी आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्या टकलीवरती आता केस उगळायला लागले. बघून घे, एवढे केस झाले, काळे काळे एवढे केस आलेले आहे मित्रांनो. आता लवकरच आपले नवीन हेअरस्टाईल तयार होईल. तर चला आता व्हिडिओमध्ये नेक्स्ट काय होतं बघू. मोठ्या इकडं सो जा भाई. काय म्हणणं आहे आई तुझं, बोल मग. इकडच्या मळ्यात काही सोयी सुविधा तयार केल्या पाहिजे सांग. तरी पण पाण्याची टाकी, हां, सगळंच पाहिजे. आई तुला काय वाटतं मग, किती वेळात आता हे वावर ओला करून होईल? 2-3 वाजतील. बापरे, म्हणजे 12 वाजले, आता अजून 2-2.5 तास लागतील मित्रांनो. निम्मा कोपरा राहिला इकडं, म्हणजे अजून जेवढा वेळ इकडं लागलाय तेवढाच वेळ तिकडं पण लागणार आहे. मित्रांनो, खूप धुकं पडलंय आता. म्हणजे आपण जी लेटची टोमॅटो लावली होती ती पण खराब झालेली धुक्याने. आणि आता टोमॅटोची बाजार पण कधी वाढते कधी कमी होते, कारण की आता व्यापारी नाही, म्हणजे लेवल स्टेबल आहे. आणि हिवाळी टोमॅटोला चांगला मार्केट आहे. विरांग सारख्या व्हरायटीला हा चांगल्या प्रकारचा माल, हा तो चांगल्याच भावात विकतो. आणि आपला जो जुना माल होता, जो दुरीच्या फुटव्याचा माल होता, तो जरा कमी भावात विकतो. म्हणजे 200, 250, 350 असा पण विकतो, कधी कधी 500 पण जातो जर माल कडक असला, चांगला असला तर. पण विरांग जी हिवाळी टोमॅटो जी आहे ती चांगली व्हरायटी, विरांग सारखी व्हरायटी ही चांगल्या भावात विकते खोरी फाट्याला. आणि आवक पण कमी झालेली आहे आणि भावात एवढा काही फारसा बदल पडलेला नाही, म्हणजे भाव बऱ्यापैकी आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि आपली टोमॅटोचं आपण लास्ट हार्वेस्टिंग केली आता 2-3 दिवसापूर्वी. तो आता आपल्याला ती टोमॅटो पण काढायची आहे. सध्या त्यावर आपल्याला हे कामं उरकून घ्यायचे. आणि खूपच खराब वातावरण आहे मित्रांनो, एकदम काम करायला पण मन लागत नाही. मित्रांनो, बघून घ्या, इथपर्यंत पाणी भरून झालेलं आहे. अजून थोडंसं राहिलेलं आहे इकडं एवढा एरिया राहिलेला आहे. आणि मित्रांनो, आपण इकडं पाणी भरलेलं आहे, तर खूप सारे बगळे आलेले आहे, त्यामध्ये काही किडे वगैरे खायला. तर जसं जसं पाणी जातोय मित्रांनो पुढं, तसे बगळे तिकडं किडे निघत असतील पाण्याच्या बाहेर, ते खात आहे. मित्रांनो, एवढा कोपरा राहिलाय फक्त आता एवढा. तो लगेच होऊन जाईल असा अंदाज आहे. बघू किती वेळ लागतो.
A few moments later. हाय गाईज, तर आता मी चाललेलो आहे गावामध्ये गणेशकडे जातोय. मित्रांनो, दिवस झाले गणेशकडे गेलो ना, टोमॅटो चालू होते हॅलो. तेव्हा मी भरतीची तयारी करत होतो, वणीला होतो, तर त्यामुळं काही जाणं होत नव्हतं. तर आता चाललेलं आहे मित्रांनो. चला त्या निमित्तानं आता मी सहज भेटायच्या निमित्तानं A few moments later. तर चला मित्रांनो, आलोय गणेशकडं. आता गणेश बैला बिला बांधू राहिला इकडं. आपण जाऊ आता गणेशचे टोमॅटो पाहाला. गप्पा नाही, व्हिडिओ काढून राहिले मी. गणेशचा सक्त नाकार आहे व्हिडिओ काढायला. काकू इथं होते जसे. मित्रांनो, ही गाण्याची इथं लॅम्बोर्गिनी लावले आणि हे गाण्याचा घराचा काम करायला आपण आलो होतो बरं का. तर आता काम झालंय पूर्ण. फरची टाकायची बाकी, फरची नाही अजून टाकेल. असा गणेशचा घर आहे. गाण्या काही श्रीमंत माणूस आहे गाईस, गाण्याचं टेन्शनच नाही. आता फक्त आज स्टेअरिंग सोडले आणि बैलांचे स्टेअरिंग धरले. आता नाही, नुसतं स्टेअरिंग फिरवत राहते. A few moments later. तर चला मित्रांनो, फायनली 5:30ला पोचलोय गाण्याच्या मळ्यामध्ये. तर गाण्याचं ह्या मळ्याचं नाव आहे गोटी. गोटी का गोटी रे? गोटी. मित्रांनो, नवीनच नाव आहे. असो, नाव काही असो, पण तुम्ही टोमॅटो पहा. म्हणजे आता एंडिंग स्टेजला आहे. हे टोमॅटो आहे. अजून किती आहे गाण्या? ही एकच कुंडी आहे का इकडं? ही मित्रांनो नंतरची लेटची व्हरायटी, विरांग व्हरायटी आहे. बऱ्यापैकी लोड आहे त्याला. आणि इकडं आता दोरीला पडून गेलाय टोमॅटो. गाण्या हसू राहिला. मित्रांनो, लई दिवसानंतर गाण्याचा माझा ब्लॉग आहे यावर का. डायरेक्ट म्हणजे आम्ही मागच्या वर्षी फिरायला गेलो, त्याच्यानंतरचा हा ब्लॉग आहे. आणि मध्यंतरी मी काही ब्लॉग टाकत नव्हतं. आता घरी असताना पहिल्यांदाच गाण्याचा माझा ब्लॉग आहे हा. तर बघून घ्या. अजूनही भरपूर सारा माल आहे टोमॅटोला. मग गाण्या काय भावात विकले टोमॅटो? 400, 500, 1000, 1200 सरासरी. एक ॲव्हरेज 500-600 पर्यंत मित्रांनो संपूर्ण माल विकलेला आहे. अजूनही त्याच भावात जातोय. थोडा माल बारीक पडलाय, पण एवढा काही विषय नाही. मस्त व्ह्यू आहे इकडचा, नदीच्या साईडचा. ही समोरची कुंडी कोणाची? इथपर्यंतच आहे का? तेवढी एकच का? दोन आहेत अजून. तिकडची ती पुढची, या इकडची आपण सांग ना, कमी सांग सासऱ्याची. हा, ती खाली एकांची. ती पण आहे का तुमची? दोन आहे खाली. चला मित्रांनो, आता दुसऱ्या पट्टीकडे जाऊ, दुसऱ्या प्लॉटकडे जाऊ. टोटल म्हणजे सगळ्या कुंड्यांचा मित्रांनो, एका कुंडीचा सांगणं कठीण आहे कारण डेली माल चालू होता. मग टोटल माल आतापर्यंत किती गेला असेल? 3,000-3,500 मित्रांनो कॅरेट गेलेले आतापर्यंत. आणि टोटल टोमॅटो किती आहे? 2.5 एकर. टोटल 2.5 एकर आहे. आणि इकडचा हा 1 एकर नंतरचा आहे. एक असेल ना, 1 एकर नंतरचा आहे विरांगचा. तो पण 500च्या वरतीच घेणार आहे पैसा. हक्कानी मागून घेतो व्यापाऱ्यांकडून बरं का गाणे. बरोबर आहे ना? हसू राहिलाय नौकर. पैसा बिसा है इसमें. मध्ये ते कुस्ती पाहू दे मला. 1-2 टमाटा खाऊन पाहू दे नदीच्या साईडच्या.
तुरीचा लोड आहे पण मस्त कडक आहे रे. असा विषय आहे. कोणती व्हरायटी? 2174. 2174. ये क्या होगा इधर? दावणे निघाले मित्रांनो. डम्पिंग बिम्पिंग काय नाही. मग हे दोरीचा बांधायला नाही का आता? या खाली लोंबले असं ना. मित्रांनो गणेशचं म्हणणं आहे का ह्या ज्या खाली फांद्या लोंबले ह्या बांधल्यानंतर करपून जाते, म्हणून हा तशाच फळ पिकवायचा आणि विकायचा. आणि या सो चांगला माल आहे, खाली टेकत नाही डायरेक्ट. रगाट काम आहे इकडं. मित्रांनो हा 1 एकरचा प्लॉट हा उत्पन्न गाण धरला होता पहिले, आणि त्याच्यानंतर ह्या प्लॉटवर मागच्या वर्षी पैसे केले. त्याच्यानंतर हा प्लॉट म्हणजे हा 1 एकर, आणि इकडं जवळपास 1 एकर म्हणजे 1.25 एकर असेल कदाचित हा प्लॉट. आणि तिकडे बिघा एक आहे, ती पण नंतर धरली ह्याच कुंडीवर. मित्रांनो ह्या कुंडीवर मागच्या वर्षी पैसे केले, त्यानंतर इकडच्या कुंडी म्हणजे ह्या इकडचे हे प्लॉट धरलेत उत्पन्न गाण. तर उत्पन्न गाण धरले आणि त्याचा प्रॉफिट घेतलेला आहे गाण्याने. रॉयल शेतकरी गाण्या नाही रे दादा. तर मित्रांनो इकडं हा थोडा शेड दिसू राहिला. हा प्लॉट आपण आधी बघितला, त्यानंतर त्याच्या खालचा, आणि आता ही जवळपास बिघ्याची असेल कुंडी, आणि इकडे 1 बिघ्याची. ही साईडची दुसऱ्यांची का तिकडची रोशनची. मित्रांनो इकडे रोशनची टोमॅटो इकडं वरती, तिकडं पण जाऊ आपण. हा सगळा दुरीचा माल दिसू राहिला गाईज. आता अगोदरचा माल गेलाय, दुरीचा माल एवढा आहे म्हणजे विचार करा आधीचा माल किती असेल. शेती जर मनापासून केली तर असा रिझल्ट राहतो मित्रांनो, बघून घ्या. सरीचं अंतर जवळपास असेल 150 फूट अंतर असेल ना. सरीचा 150 फूट, 150 फूट, 250 फूट हे ह्या सरीचा 250 फूट सरी गाईस. आणि इकडे बुरशीचा प्रॉब्लेम आहे. डम्पिंग बिम्पिंग काही नाही या साईडला, आमच्याकडे डम्पिंगचा प्रॉब्लेम. कोणत्या पण क्षेत्रात राहा आपण मग कंटिन्यू चिपकून राहतो तेच गोष्टीकडे हे करा, तेव्हा फळ मिळतं. 1-2 वर्षात नाही होत लगेच सक्सेस. काही गोष्टी थोडं टाइम पण लागतात. आता माझा एक सक्सेस होता 2-3 वर्ष पहिले गेले, तेव्हा सक्सेस झाला आता. हां तर मित्रांनो गणेशकडून थोडं मोटिवेशन मिळेल तुम्हाला पण. आणि आपल्या चॅनलवरती बरीच पब्लिक ही टोमॅटो संदर्भात व्हिडिओ बघायला येते, तर त्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि गणेश हा माझ्या बरोबरचाच युवा शेतकरी, म्हणजे आम्ही क्लासमेट आहे. तर चांगली शेती केली त्यानं, म्हणजे 2-3 वर्षाचा खूप संघर्ष केला आहे. त्याच्या मागं खूप पण कष्ट पण घेतलेले आहे. त्याच्या अगोदर मी आमच्याच क्लासमेटचा दिलीपचा व्हिडिओ टाकला होता विरांग व्हरायटीज हिवाळी टोमॅटोचा, त्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय असा. तर मित्रांनो शेती क्षेत्रात राहू, कुठल्या क्षेत्रात राहू, गणेश पण तेच बोलला की आपण कोणत्याही क्षेत्रात राहा, मेहनतीचंच फळ आहे, कंटिन्युटीचंच फळ आहे. मग कंटिन्यू टिकून राहणं गरजेचं आहे, आणि मग त्यानंतर फायनली असा रिझल्ट बघायला मिळतो आपल्याला. तर मेन मोटिव्ह आजचा व्हिडिओ बनवायचा आणि इथपर्यंत येण्याचा हाच होता जो तुम्हाला मी आज दाखवलेला आहे. तर चला मित्रांनो आता आपण रोशनच्या प्लॉटकडे जाऊ, आणि तेवढा प्लॉट बघितल्यानंतर मग भेटू आपण एंडिंगला. तर इथं पिस्टन वगैरे आहे, आणि ह्या बॅरल इकडं टिपाड वगैरे ठेवलं आहे पावडर मारण्यासाठी. आणि इथं पावडर मारायचं जेवढा एरिया आहे तेवढी पत्ती अजूनही एकदम क्लीन आहे ना. रोज 800 लिटर पाणी लागायचं.
मित्रांनो रोज 800 लिटर पाणी लावायचं म्हणजे एवढे 4 बॅरल लागत आहे. आणि ही रोशनची टोमॅटो इकडं, रोशनची टोमॅटो तशीच आहे सेम, त्याच्यात काही फरक नाही. ही एक पट्टी रोशनची, त्याच्यानंतर तिकडं त्याच्या 2च आहे तिकडे खाली. 1,60,000 हां मित्रांनो 1,60,000ला टोटल, म्हणजे जेवढे आपण आता जे प्लॉट बघितले इकडून सुरुवात केली एवढे, तर एवढी ही जागा म्हणजे टोटल जागा असेल कदाचित 6.5 एकर मित्रांनो 1,60,000मध्ये घेतलेली. आणि त्यामध्ये भरपूर उत्पन्न घेतलेलं आहे आतापर्यंत. टोटल जर जाळ्यांचा विचार केला तर आपण 7,000 प्लस जाळ्या गेल्या असतील आणि अजून पण निघतील, म्हणजे 10,000 प्लस तर फिक्स जातील. आणि खूप सारे पैसे पण भेटलेले. आता टोमॅटोचे रेट काय चालू आहे आपण व्हिडिओ तर बघताच आहे. खोरीफाटा मार्केट झालं, पिंपळगाव मार्केट झालं. तर कष्टाशिवाय पर्याय नाही. खूप सारा पैसा आहे शेतीमध्ये पण ती योग्य चॉईस असली पाहिजे आणि नियोजन व्यवस्थित पाहिजे आणि सपोर्ट सिस्टीम वगैरे सर्व भांडवल वगैरे, आता हे बाकी सांगायची गरज नाही. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.